या सगळ्या गोष्टीसाठी ज्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जशी गरज असते ती मिळत नाही. कारण आपण प्रत्येक माझ्या घरामध्ये प्रत्येक जण हा गाणं गातो, बाथरूम मध्ये, बेडरूम मध्ये किंवा गुणगुणत असतो, पण त्याची तेवढी इच्छा असून सुद्धा कॉन्फिडन्स तो बिल्ड होण्यासाठी जी गरज असते ती कॉन्फिडन्स बिल्ड आपल्याला खरोखर इथे मिळाले. आज लिटरली मी माईक वरती जे बोलतोय ना, गाणं तो वेगळीच गोष्ट, माईक वरती उभं राहून सगळ्यांची पूर्ण नजर मिळवणं हे देखील त्यांच्यामुळेच आहे. मला अजूनही आठवतं हाच तो लोकेशन, फक्त लोकेशन हा नाही, लोकेशन जर म्हटलं तर ऍक्च्युली हाच लोकेशन फक्त फरक एवढा की तो जाधव साहेबांचा ऑफिस, जिथे त्या जाधव साहेबांच्या ऑफिसची ओपनिंग होती. मला अजूनही तो दिवस आठवतो. काका आणि त्यांच्या बाजूला हे बसले होते आणि मी विलास पाटील म्हणून आमचे राजकारणाचे मित्र आहे, त्यांच्यावर मी जस्ट फक्त माझी ओळख आहे नव्हती जाधव साहेबांची, कोणाची ओळख नव्हती. मी फक्त आलो इथे बसलो होतो त्यांच्याबरोबर. माझ्यासाठी सगळे अनोळखी होती, ब्रह्मांडकट्टा पूर्ण अनोळखी होतो, तेही माझ्यासाठी अनोळखी होतो. आणि फक्त इथे बसतो आणि मला सवय आहे, मी थोडं कमी बोलतो, आता जास्त बोलतो, लोकांना माहिती आहे वगैरे, तेव्हा कमी बोलायचो. पण तिथे फक्त बाजूला बसलो आणि काकांच्या बाजूला बसून त्यांच्याबरोबर विलास पाटील साहेब बसले. विलास पाटील साहेब बसले त्यावेळेला असं झालं की यांना फक्त विलास पाटील साहेबांनी फक्त सांगितलं की एक काम करा, तुम्हाला जर का खरोखर गाता येत असेल, नाही त्यांनी असं सांगितलं की हे दळवी साहेब पण गायक आहेत, वाय सर ॲज युजल जसे इथे बसले, अरे गा ना. मी म्हटलं नाही मला, अरे गा. मी तिथे गेलो, माईकवरती मला फक्त हातामध्ये माईक दिलं आणि सांगितलं गा. आणि मी त्यावेळेला पहिलं गाणं गायला एवढ्या सगळ्यांच्या समोर, लगेच मला त्या छत्री ब्रह्मांड कट्ट्यामध्ये ऍड केलं गेलं आणि त्याच्यानंतर मी पुढे गात गेलो. तर सांगायचं तात्पर्य आहे की आपण नेहमी जसं म्हणतो पहिली गर्लफ्रेंड विसरत नाही, पहिली शाळा विसरत नाही, पहिले कॉलेज विसरत नाही, तसंच मी माझा पहिला गुरु ज्यांनी मला ऍटलिस्ट या सगळ्या गोष्टीसाठी एंट्री दिली त्यांना मी नक्की इसके साथ मैं भी एक बोलना चाह रहा हूँ, मराठी में जो भी बोला थोड़ा कुछ समझ, मैं थोड़ा हिंदी में बात कर रहा हूँ. जैसे छतरी में आज सब हम लोग गा रहे हैं, आज देख रहा हूँ 18 जन है, इतना बारिश हो रहा है. शुरू में एक साल पहले अशोक तिवारी एंड हेमंत गोयल पीछे जो छतरी है ना, 2 जन बैठ के गाते थे. देन यूज्ड टू गो, दे विल कॉल मी. तो अभी हम इतना खुशी से सब एंजॉय कर रहे हैं, ये 2 घंटा 3 घंटा जो भी हम बिता रहे हैं इधर, वी फुल्ली एंजॉय, वी फॉरगेट एवरीथिंग बिहाइंड अस. तो मेरा एक रिक्वेस्ट है, 1 महीना हो या 2 महीना हो, एक हम लोग सब मिलके एक अच्छा कार्यक्रम एक अच्छा हॉल में करेंगे. वो प्रोग्राम का नाम होगा एक शाम हेमंत जी के नाम. पार्टिसिपेटेड, आई एम वेरी श्योर हमारे इतने अच्छे अच्छे सिंगर्स है, तो दैट प्रोग्राम विल बी ग्रैंड सक्सेस. थैंक यू सर. तो हल्का क्रेडिट मैं लेके जाता हूँ. एक पुरे आपण खरं म्हणजे गाण्यावरती प्रत्येकाचा अधिकार आहे. आता कोण कसं गातं किंवा काय ते वेगळ्या गोष्टी आहेत. आणि प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट असतं आणि गाणं ज्यांना आवडत नाही असं मला वाटतं अख्या दुनियेत कोणी सुद्धा सापडणार नाही. गाणं आवडणार, एखादा राग आला असेल तर शांत करायला मस्त गाणं गायला घेतात, हळूहळू बरोबर तुझा राग शांत होतो. दुसरी गोष्ट म्हणजे कोणी कसंही गाऊ दे, प्रत्येकाला प्रोत्साहन देणं हे गरजेचं आहे. एखादं अरे काय हे गाणं आहे का, हाय चांगलं आहे, करा, असं करा तसं करा, काहीतरी करा, पुढे जा, प्रयत्न करा. असं नाही का तिथे एखादा कोण खराब गायन करत तो बरोबर एक येणार ना हे गातो मी बोला काय गातं हे गाणं आहे का, आपल्या छत्रीमध्ये कोणी थांबतो एक गोष्ट, एक सांगायची गोष्ट, बऱ्याच ठिकाणी चालतात अशा गोष्टी. किंवा कोणी पुढे चालला त्याचे पाय ओढायचे ते नको आपल्याला, आपल्याकडे तर नाहीच आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या